नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत जे आपल्या भारत देशामध्ये राज्य आहेत तसेच केंद्रशासित प्रदेश आहेत, तर त्यामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजेच राज्य आणि त्यामधील कोणती बोलणारी भाषा आहे, तसेच केंद्रशासित प्रदेश आणि तिथली भाषा यावर आज आपण या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत। आपण मॅपच्या सहाय्याने का बरं जात आहोत, तर आपल्याला नेमकी कळायला पाहिजे की भारताचा जो नकाशा आहे तर त्यामध्ये आपण जे राज्य बघत आहोत तर ते राज्य कोणत्या ठिकाणी आहेत, तसेच जे केंद्रशासित प्रदेश आहेत ते कोणत्या ठिकाणी आहेत, म्हणजे तुम्हाला तुमच्या मॅपचा पण अभ्यास होईल आणि तसेच त्या ठिकाणी कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात ते सुद्धा तुम्हाला माहीत होईल। चला तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया। सुरुवातीला आज आपण जे राज्य आहेत तर ते राज्य आणि त्यातील भाषा बघणार आहोत आणि त्यानंतर केंद्रशासित प्रदेश आणि त्यातील जे भाषा आहे तर त्या भाषा आपण बघणार आहोत। तर बघा, सुरुवातीला आपण राज्याने सुरुवात करूया। या ठिकाणी बघा आपल्याला इथे दिसत आहे बघा, लडाख आणि जम्मू काश्मीर हे काय आहे तर केंद्रशासित प्रदेश आहेत। त्यानंतर हे जे राज्य आहेत, पहिलं जे वरून आपण सुरुवात करूया, हिमाचल प्रदेश जो आहे तर त्यामध्ये कोणती भाषा बोलली जाते तर ती आहे हिंदी। त्यानंतर बघा पुढील जे राज्य असणार आहे या ठिकाणी बघा पंजाब या ठिकाणी कोणती भाषा बोलली जाते तर तुम्हाला माहितीच असेल, पंजाबी। त्यानंतर बघा पुढील राज्य असणार आहे आपलं या ठिकाणी आहे बघा हरियाणा। तर हरियाणा या ठिकाणी कोणती भाषा बोलली जाते तर या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकतात हिंदी ही जी भाषा आहे तर हरियाणा या राज्यात बोलली जाते। त्यानंतर बघा इथे या ठिकाणी आहे बघा उत्तराखंड जे हे राज्य आहे तर यामध्ये हिंदी भाषा बोलली जाते। त्यानंतर बघा उत्तर प्रदेश पुढील राज्य आहेत बघा, या ठिकाणी हे उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे संपूर्ण, तर या ठिकाणी जी भाषा बोलली जाते ती भाषा आहे हिंदी। त्यानंतर बघा राजस्थान बघूयात मॅपमध्ये कोणत्या ठिकाणी आहेत, या ठिकाणी आहेत बघा राजस्थान। तर राजस्थानमध्ये सुद्धा जी बोलली जाणारी जी लँग्वेज आहे ती पण आहे हिंदी। त्यानंतर बघा पुढील जे राज्य आहे आपलं बिहार या ठिकाणी जी भाषा बोलली जाते हिंदी। आता मॅपमध्ये बघूयात बिहार कुठे आहेत, उत्तर प्रदेशच्या खाली या ठिकाणी बघा बिहार हे राज्य आहे। या ठिकाणी जी भाषा बोलली जाते ती आहे हिंदी। त्यानंतर बघा पुढील राज्य असणार आहे सिक्कीम या ठिकाणी कोणती भाषा बोलली जाते तर इंग्रजी भाषा बोलली जाते। हे जे राज्य आहे सिक्कीम तर या ठिकाणी इंग्रजी भाषा बोलली जाते। त्यानंतर पुढील आपला प्रदेश असणार आहे सिक्कीम झाल्यानंतर अरुणाचल प्रदेश जो हे जे राज्य आहे तर या ठिकाणी सुद्धा हे एवढं जे राज्य आहे अरुणाचल प्रदेश तर या ठिकाणी सुद्धा इंग्रजी भाषा बोलली जाते। त्यानंतर पुढील आपली राज्य आहे आसाम हे जे राज्य आहे तर या ठिकाणी बघा मॅपमध्ये बघूयात, या ठिकाणी बघा आसाम हे जे राज्य आहेत तर यामध्ये आसामी जी भाषा आहे तर ती बोलली जाते। त्यानंतर बघा पुढील जे राज्य आहे मेघालय या ठिकाणी बघा इंग्रजी भाषा बोलली जाते। तर मेघालय हे जे राज्य आहे तर या ठिकाणी आहे बघा, या ठिकाणी जी भाषा आहे तर मेघालयच्या ठिकाणी इंग्रजी भाषा बोलली जाते। त्यानंतर पुढील राज्य आहे नागालँड बघूयात, या ठिकाणी आहे बघा, या ठिकाणी सुद्धा इंग्रजी भाषा बोलली जाते। त्यानंतर मणिपूर या ठिकाणी बघा मणिपुरी आणि मितेई ही भाषा, हे मणिपूर जे आहे तर मणिपुरी भाषा बोलली जाते आणि मितेई त्यालाच म्हणतात वाटतं किंवा मितेई ही भाषा सुद्धा बोलली जाते। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील जे राज्य आहे आपलं नागालँड, आपण नागालँड विषयी माहिती बघितलेली आहे वाटतं। नागालँड या ठिकाणी इंग्रजी भाषा बोलली जाते। त्यानंतर मणिपुरी पण आपण बघितलेले आहे। आणि पुढील जे आता राज्य असणार आहे आपलं त्रिपुरा। आता हे त्रिपुरा जे राज्य आहे त्या ठिकाणी 3 भाषा बोलल्या जातात, इंग्रजी, बंगाली आणि कोक बोरक हे ज्या भाषा आहेत। तर त्रिपुरा बघूया, त्रिपुरा या ठिकाणी हे राज्य आहे मॅपमध्ये बघा। या राज्यामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात इंग्रजी, बंगाली आणि कोक बोरक हे जे भाषा आहे तर त्या भाषा बोलल्या जातात। त्यानंतर बघा पुढील जे राज्य आहे मिझोरममध्ये इंग्रजी, हिंदी आणि मेझो बघा, मिझोरम हे जे राज्य आहे या ठिकाणी आहे बघा।
तर इंग्रजी, हिंदी आणि मेझो ह्या 3 भाषा आहेत तर या राज्यामध्ये बोलल्या जातात. त्यानंतर बघा आता पुढील जे राज्य आहे आपलं गुजरात. गुजरातमध्ये तुम्हाला माहितीच आहे गुजराती भाषा बोलली जाते. त्यानंतर बघा पुढील राज्य असणार आहे मग मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये कोणती भाषा बोलली जाते तर हिंदी. त्यानंतर बघा पुढील जे राज्य असणार आहे बघा छत्तीसगड. आता छत्तीसगडमध्ये सुद्धा कोणती भाषा बोलली जाते तर हिंदी भाषा. त्यानंतर झारखंड असेल, झारखंडमध्ये सुद्धा कोणती भाषा बोलली जाते तर हिंदी भाषा. या ठिकाणी छत्तीसगडला सुद्धा हिंदी आहे, झारखंडला सुद्धा हिंदी आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे तर या ठिकाणी बंगाली भाषा बोलली जाते. तर बघा हे वरचे आपण जे राज्य आहे तर ते कव्हर केलेले आहेत. आता खाली बघा जे बाकीचे राज्य आहे तर ते बघूयात. महाराष्ट्रामध्ये कोणती भाषा बोलली जाते तर मराठी. मराठी जी भाषा आहे महाराष्ट्रामध्ये बोलली जाते. त्यानंतर बघा आपण बघितलं पश्चिम बंगालला बंगाली, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठी. त्यानंतर पुढील जे राज्य आहे ओडिसा. ओडिसा जे राज्य आहे तर तिथं ओडिशी जे भाषा आहे तर ती बोलली जाते. ओडिया नावाची जी भाषा आहे तर ओडिशा या राज्यात बोलली जाते. त्यानंतर आहे तेलंगणा. तेलंगणामध्ये तेलुगू भाषा बोलली जाते. हा जो प्रदेश आहे महाराष्ट्राखालील तेलंगणा यामध्ये तेलुगू भाषा बोलली जाते. त्यानंतर बघा पुढील राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकमध्ये कोणती भाषा बोलली जाते तर कन्नड भाषा बोलली जाते. कर्नाटकमध्ये कोणती भाषा बोलली जाते तर कन्नड भाषा बोलली जाते. त्यानंतर बघा पुढील राज्य आहे गोवा. गोवा या ठिकाणी कोणती भाषा बोलली जाते. गोवा बघा महाराष्ट्राच्या खाली बघा या ठिकाणी, तर या ठिकाणी कोकणी भाषा बोलली जाते. त्यानंतर बघा पुढील राज्य आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये बघा तेलुगू भाषा बोलली जाते. बघा या ठिकाणी तेलुगू भाषा बोलली जाते. त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश जे आहे तर यामध्ये कॉमन आहे तेलुगू भाषा. त्यानंतर पुढील आता राज्य असणार आहे आपलं बघा केरळ आहे. बघा केरळचा अगोदर बघून घेऊयात. केरळला जी भाषा बोलली जाते तर ती कोणती आहे मल्याळम. आणि त्या पुढील आता राज्य आहे तामिळनाडू. यामध्ये कोणती भाषा बोलली जाते तमिळ भाषा जी आहे तर ती बोलली जाते. तर बघा 28 जे राज्य आहेत त्या 28 राज्याच्या आपण ज्या भाषा आहेत तर त्या भाषांविषयी माहिती बघितलेली आहे. मॅपच्या सहाय्याने आपण यासाठी बघत असतो की नेमके हे जे राज्य आहे तर ते भारताच्या नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी आहे, म्हणजे तुमचा मॅपचा पण या मार्फत अभ्यास होईल. आता राज्य झाले, त्यानंतर आता बघूयात केंद्रशासित प्रदेश. तर बघूयात केंद्रशासित प्रदेश जे आहेत आपले टोटल केंद्रशासित प्रदेश जे आहेत तर ते आपले 8 आहेत. हे जे केंद्रशासित प्रदेश आहे 8 आहेत. तर वरून आपण उत्तरेकडून सुरुवात करूयात. एक केंद्रशासित प्रदेश आणि त्याची भाषा बघूयात. सुरुवातीला बघूयात लडाख. लडाखमध्ये बघा हा जो केंद्रशासित प्रदेश आहे यामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलली जाते. त्यानंतर पुढील जो प्रदेश आहे जम्मू आणि काश्मीर. हा जो केंद्रशासित प्रदेश आहे त्या ठिकाणी बघा हिंदी, इंग्रजी, काश्मीरी आणि डोंगरी ह्या भाषा बोलल्या जातात. त्यानंतर बघा आता पुढील जे केंद्रशासित प्रदेश आहे चंदीगड. आता चंदीगडमध्ये जी भाषा बोलली जाते ती आहे इंग्रजी. त्यानंतर बघा पुढील केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली. दिल्ली या ठिकाणी बघा या ठिकाणी आहे बघा दिल्ली या ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलली जाते. त्यानंतर बघा पुढील केंद्रशासित प्रदेश आहे दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव. या ठिकाणी बघा गुजराती, कोकणी, मराठी, हिंदी या ठिकाणी आहे बघा हा केंद्रशासित प्रदेश. दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या ठिकाणी बघा गुजराती बोलली जाते, हिंदी पण बोलली जाते, मराठी बोलली जाते आणि कोकणी भाषा पण बोलली जाते. त्यानंतर बघा पुढील केंद्रशासित प्रदेश आहे पुदुच्चेरी. पुदुच्चेरीमध्ये बघा इंग्रजी, तमिळ, फ्रेंच या भाषा बोलल्या जातात. तर मॅपमध्ये बघा या ठिकाणी पुदुच्चेरी हे जे केंद्रशासित प्रदेश आहे यामध्ये तमिळ भाषा पण बोलली जाते, त्यानंतर फ्रेंच पण भाषा बोलली जाते आणि इंग्रजी भाषा पण बोलली जाते. बघा या ठिकाणी इंग्रजी, तमिळ आणि फ्रेंच या 3 भाषा बोलल्या जातात. त्यानंतर पुढील केंद्रशासित प्रदेश आहे
अंदमान आणि निकोबार हे जे बेटा आहेत तर या ठिकाणी बघा हिंदी आणि इंग्रजी ह्या भाषा बोलल्या जातात। या ठिकाणी हे बेटा आहेत बघा, तुम्हाला दिसत असतील, अंदमान आणि निकोबार या ठिकाणी हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलल्या जातात। त्यानंतर पुढील आपला केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप। लक्षद्वीप या ठिकाणी बघा हे बेटा आहेत। या ठिकाणी बघा जी भाषा बोलली जाते ती आहे मल्याळम। मल्याळम भाषा या ठिकाणी बोलली जाते। तर अशा प्रकारे आपण केंद्रशासित प्रदेश आहेत, जे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत या ठिकाणी बघा 28 राज्य प्लस आपले केंद्रशासित प्रदेश किती आहेत तर 8 आहेत। या संपूर्ण जे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत या ठिकाणी बोलली जाणारी भाषा याविषयी आपण या लेक्चरमध्ये माहिती बघितलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन नवीन तुम्हाला एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ भेटत जातील। आता एकदा आपण यावर रिव्हिजन मारूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। राज्य बघूयात आणि त्याच्या भाषा बघूयात। बघा हिमाचल प्रदेश या ठिकाणी हिंदी भाषा, पंजाबी या ठिकाणी पंजाबी भाषा, हरियाणा ठिकाणी हिंदी, उत्तराखंडमध्ये पण हिंदी, उत्तर प्रदेश या ठिकाणी पण हिंदी, राजस्थानमध्ये हिंदी भाषा। त्यानंतर बघा पुढे आहे बिहार, बिहारमध्ये पण हिंदी, सिक्कीमला इंग्रजी भाषा, अरुणाचल प्रदेशला इंग्रजी भाषा, आसामला आसामी, मेघालयला इंग्रजी, नागालँडला इंग्रजी, मणिपूरला मणिपुरी आणि मितेई। त्यानंतर त्रिपुरा जे राज्य आहे तर या ठिकाणी बघा इंग्रजी, बंगाली, कोक बोरक ही जी भाषा आहे तर ती बोलली जाते। त्यानंतर आहे मिझोरम, मिझोरमला इंग्रजी, हिंदी, मेझो, गुजरातला गुजराती, मध्य प्रदेशला हिंदी, छत्तीसगडला हिंदी, झारखंडला हिंदी, पश्चिम बंगाल आहे तर त्या ठिकाणी बंगाली, महाराष्ट्रामध्ये मराठी, त्यानंतर ओडिसाला ओडिया, त्यानंतर तेलंगणाला तेलुगू, कर्नाटकला कन्नड, गोवाला कोकणी, आंध्र प्रदेशला तेलुगू, केरळला मल्याळम आणि तामिळनाडूला तमिळ। हे आता 28 राज्य बघितलेलं आहे। त्यानंतर बघा आता केंद्रशासित प्रदेश बघूयात। लडाखला हिंदी आणि इंग्रजी, जम्मू काश्मीरला हिंदी, इंग्रजी, काश्मीरी आणि डोंगरी, त्यानंतर चंदीगडला इंग्रजी, दिल्लीला हिंदी आणि इंग्रजी। त्यानंतर बघा पुढील केंद्रशासित प्रदेश आहे दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, या ठिकाणी गुजराती, कोकणी, मराठी आणि हिंदी। त्यानंतर पुदुच्चेरीला इंग्रजी, तमिळ आणि फ्रेंच। त्यानंतर अंदमान आणि निकोबार हे जे बेटा आहेत या ठिकाणी हिंदी आणि इंग्रजी। त्यानंतर लक्षद्वीपला मल्याळम। तर हे जे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्याची आता माहिती आपण बघितलेली आहेत। तर अशा प्रकारे आज आपण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या ठिकाणची जी भाषा आहे तर ती भाषा कोणती बोलली जाते तर याविषयी संपूर्ण माहिती या लेक्चरच्या माध्यमातून बघितलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।